राज्यभरात पावसानं थैमान घातले आणि बळीराजावर अस्मानी संकट ओढावलंय। अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलंय। उभं पीक पाण्यामध्ये गेलं असून शेतकरी आक्रोश करतोय। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या शामगावमध्ये सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं। शेतात पाणीच पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? जगावं का मरावं? नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या रोशन गावात शेतकऱ्यांनी कुटुंबासह जलसमाधी आंदोलन केलंय। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। स्थिती एकदम आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे, तरी कृपया विनंती आहे या शासनाला, प्रशासनाला यावं आणि त्वरित काय होते मदत लेखीद्वारे द्यावी अशी विनंती। बीड जिल्ह्यातल्या जेवा पिंपरी आणि हिंगणी खुर्द या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो एकर शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मका, सोयाबीन, कापूस, टोमॅटोच्या शेतीला मोठा फटका बसलाय। मदत करा, मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा, मदत करा, मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा। पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षांच्या बागेचं मोठं नुकसान झालं। कासे गावात द्राक्षाच्या बागेत पाणीच पाणी झालं। संपूर्ण द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली। लाखो रुपये खर्च करून उभी केलेली द्राक्षांची बाग आता तोडावी लागणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या बेळसांगवी या गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीत अनेक दिवस पाणी साचून राहिल्यानं पिकं कुजली आहेत। सोयाबीनचं पीक पाण्यात वाहून गेलंय। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। देवळेगव्हाण गावातल्या शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः जमीनदोस्त झालाय। एका शेतकऱ्याचा 5 एकरावरचा ऊस पूर्णतः भुईसपाट झालाय। परभणी तालुक्यातल्या पालममध्ये एका शेतकऱ्याची 9 एकर शेती पाण्याखाली गेली। पालम तालुक्यात 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला। शेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यानं हंबरडा फोडत मदतीची मागणी केली। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या देव नदीच्या पुरात शेती वाहून गेली। देवर्जन गावात शेती पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला। सोयाबीन, तूर आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या खेडकेवाके परिसरातही शेती पाण्यात गेली आहे। झेंडूच्या फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसांवर दसरा हा सण आहे। या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, पण त्याआधी शेतकऱ्यांची झेंडूची फुलं पूर्णतः बागच पाण्यात गेली आहे। पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या गावातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकरी उद्धव कौलगे यांच्या 4 एकरावरील शेवग्याच्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालंय। शेवग्याच्या झाडांना बहर आलेला असताना एकाही झाडावर शेंग उरलेली नाहीये। भंडाऱ्याच्या मोहोडी तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं। पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली। लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारी, कुकाणा, तेलखुडगाव या गावात मुसळधार पाऊस झाला। कापूस, तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालं। तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत। बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी आणि आसपासच्या परिसरातल्या फळबागांमध्ये पाणीच पाणी साचलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौड गावात दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। कापूस सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौड गावात सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलंय। शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णतः कुजलंय। मदत करा असं म्हणत शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय।